बघायला जाऊ कुठे नाही सोनल नाही आली नाही इकडे नाही आली पण कोणाचं आहे एवढा तिथे अपन कब से बड़े हुए अपन छोटे ही रहे आपने छोटों को लेके आपण देवळात त्याच्यासाठी तेव्हा आपल्याला प्रसाद त्याचा उडवतात साढ़े 12 बजे नाश्ता और आरती करके उसको करके आते उसके बाद में यार मिला 2 लाख संजय चला लवकर चला दीपक चला गरीब पासून तर करोडपती
मागच्या एक वर्षात पाहिलं ना याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एकाही आय एस ऑफिसरमध्ये जाऊन नाही ह्या अर्थ इतके म्हणजे टोकाचं करप्शन पण सगळ्यात जास्ती घाबरते सगळ्यात जास्ती घाबरत प्रत्येक वेळेला लॉजिक सांगतात पद्धत करताना म्हटलं हे मी नाही काही फाईल तर आता माझ्याकडे येणंच बंद झालं ज्यादा नहीं पहले आप हाँ है कि ना है बताओ तो फाईल येते बोला फाईल पाहिजे सांगणार आता किती करोड रुपयाचा स्कॅम चालते सीबीआय किती महिन्यापासून बसली आहे दमनमध्ये म्हणजे महिन्याचा जवळ 3000 करोड रुपयाचा एक्साईज बुडवलाय लिकरवाले हाँ लिकर वो लिकर आणि व्हीकल मध्ये भी आहे ना व्हीकल कमी गाड्यांचं कमी असू दे पण सगळ्यात जास्त आहे त्याला मेन इन्कम एक्साईज होते एक्साइज ड्यूटी जी आहे ना त्याच्यातला सगळ्यात मोठा जो डिस्प्लेरी वाला आहे किमान जो याची मल्ल्याची पण बनवतो चेकमध्ये महिना झाला मोबाईल नंबर बदलला नाही म्हणजे दुसऱ्या पार्टीला मदत केली वाट लावली काय आता तू काय सांगू माझ्या त्या लोकांशी संबंधित आता सुप्रीम कोर्ट आहे ना काय वाटत कॉम्प्युटर नाही मिळाला तर कांदा लावा लागला पण ताबडतोब लहान मुलं नाही जुना आला बोलो बोलो तुमने मुझको दीवाना किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरी सूरत ने मुझको दीवाना किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरी सूरत ने मुझको दीवाना किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरी सूरत ने मुझको दीवाना किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरे नैनों से मिल गए मेरे नयन मेरे दिल पर हुआ एक ठंडा असर तेरे नैनों से मिल रहे मेरे नयन मेरे दिल पर हुआ एक ठंडा असर तेरे नैनों ने कैसा ये जादू किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरे नैनों ने कैसा ये जादू किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया तेरी सूरत ने मुझको दीवाना किया छोड़ घर बार मैंने फकीरी लिया हम जिए भी तो जीना तेरे नाम का हम मरे भी तो मरना तेरे नाम का हम जिए भी तो जीना तेरे
तेरे नाम का। मेरे आंखों के आंसू न सुख ने दिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। मेरे आंखों के आंसू न सुख ने दिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरी सूरत ने मुझको दीवाना किया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। हम जिए भी तो जीना तेरे लिए, हमारे भी तो कैसे न दर्शन हुए। हम जिए भी तो जीना है तेरे लिए, हमारे भी तो कैसे न दर्शन हुए। मैं तो आशा ही आशा में सब लुट गया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। मैं तो आशा ही आशा में सब लुट गया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरी सूरत ने मुझको दीवाना किया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरे गालों में छुपी हुई मुस्कुराहट देखता ही बन गया हूँ मैं चाट। तेरे गालों में छुपी हुई मुस्कुराहट देखता ही बन गया हूँ मैं चाट। बड़ा ताजुब खेल ये बना नया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। बड़ा ताजुब खेल ये बना नया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरी सूरत ने मुझको दीवाना किया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। ऐ चंदा सितारो सुनो तो जरा, कहना संदेशा मुर्शद को मेरा। ऐ चंदा सितारो सुनो तो जरा, कहना संदेशा मुर्शद को मेरा। ऐ चंदा सितारो सुनो तो जरा, कहना संदेशा मुर्शद को मेरा। ऐ चंदा सितारो सुनो तो जरा, कहना संदेशा मुर्शद को मेरा। तेरी दर्शन की आशा में मैं तो जिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरे दर्शन की आशा में मैं तो जिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरी सूरत ने मुझको दीवाना किया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। छोड़ घर बार मैंने फकीरी लिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। छोड़ घर बार मैंने फकीरी लिया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। तेरी सूरत ने मुझको दीवाना किया, छोड़ घर बार मैंने फकीरी लिया। बोलो बोले बाबा की जय। कृष्ण भगवान की अवधूत श्री गुरुदेव सगळ्यांना फायदा
10-12 असं काही नाही 11:30 ना वो सलाउद्दीन अपने सलाउद्दीन मास्टर जो है ना वो कव्वाल साहब तो उनके साथ आए मैं तो बल्कि उनको एक लोग को गाड़ी पे लिया वहाँ आए थे मैं आपके घर भी आया था पहले तो एक बच्चा लेके आया था अभी नया नया जिन्हें दूल्हे का रास्ता भी नहीं बना जो 2-4 बार आके गए ना उनको भी नहीं चल चूल्हा दूल्हे खुनमल तसा सीधा सराय तो ये बिल्डिंग अपने बिक जाती है भवन दादा की जरा मशवरा करते दवाखाना खोलने के बारे में पूरी शादियों का है उनका भी है मेरा भी है। वैसे जितना ताउन बोलेंगे आप मैं करने के लिए तैयार हूँ। चलो चलेगी हाँ गुरुदेव जरूर तो बाद में नाही थंड होतं तर थंडच पाहिजे पाऊस आहे आता म्हणजे चांगला असेल नोव्हेंबर डिसेंबर हिरोळ काय नसतं मग तेव्हा परत आलं तर बिघडत नाही ते वेगळे तुमच्याकडे वेगळे नवीन आलं चालेल दुसऱ्यांदा यायला काय मनाई आहे का पुढचं टेम्परेचर आम्ही मोहनकडे जवळजवळ त्याला 10-12 वर्ष गेलो खूप सुंदर सृष्टी सौंदर्य होतं तुमच्या पाय गेलं ना म्हटलं बा 7-8 दिवस अजून जाऊन नाही एक पाऊस म्हणून थोडं टेम्परेचर कमी झालं की जायला थोडं टेम्परेचर कमी झालं की जायला खूप पाऊस यायला लागला का हवामान बदलून जातं ना जुलै आणि ऑगस्ट पाऊस कसं आहे ना एक तू असे का रे बाई मागे लागलेले असतात आणि मग बहिणीवर प्रेम अरे वाटलं काय नुसते हलवत राहतात उठबस करतात माझी नाही उठबस करत माझी मला उठबस करायला लावलं पुन्हा इतकं सृष्टी सौंदर्य चांगलं होतं नाही छान नागोट आणलं ना आम्ही म्हटलं 7-8 दिवस राहायला मी तुम्हाला तेव्हा म्हणत होते ना तेव्हा एवढं ऊन नव्हता तेव्हा जरा ऊन जास्त झालं गोवा रोडला हां पुढच्या महिन्यात जाऊ हे चांगलं आठवतं 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट मामा आई त्यांना त्याच्या बायकोला जायचं होतं ना आम्ही आता तिने आधी स्वयंपाक केला पोरांनी छोटे छोटे होते ते कांदे म्हणून सोडले पूर्ण केला आणि मग सांगितलं आम्ही ध्वजवंदन करू देतो SMS पण टाकलं मी सुरू करा ना यार दर्शन आहे हो
काम वाढायला लागतो ना. नाही नाही दादा. तसाच आहे पण नवीन इलेक्ट्रिक तयारी करतो. माप पाव आपल्याला किती